सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी
हरि जय जय राम कृष्ण Hare
बाप रखुमा देवी वरा परकुमा देवी वरा परकुमा देवी वरा विठ्ठल बरवा वाह विठ्ठल बरवा वाह विठ्ठल बरवा वाह विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव मरवा वाह माधव मरवा आपुला तो एक देव करोनी घ्यावा 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 विना जीवा सुख नोहे विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे रती माई के दुखाची जनिती 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 नाही आधी अंती अवसा नाही आदी अंती अवसान नाही आदी अंती अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करे आपुलिया से गोविंदा नामी मना पिसे गोविंदा जे नामी मना पिसे गोविंदा जे रती माई के दुखाची जनिती 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 नाही आधी अंती अवसा नाही आदी अंती अवसान नाही आदी अंती अवसान कामणे एक मरणेची कामणे एका मरणेची करे कामणे एक मरणेची कामणे एका मरणेची करे तमची उरे कीर्ती मा उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माई के
दुखाची जाणते रती माई के दुखाची जणते रती माई के दुखाची जाणते रती माई के दुखाची जणते नाही आणि अंती अवस्था नाही आदी अंती अवसान नाही आदी अंती अवसान विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बाबा रखुमाई रखुमाई बाबा रखुमाई बाबा रखुमाई बाबा रखुमाई बाबा रखुमाई बाबा बाबा रखुमाई रखुमाई बाबा रखुमाई या मॉनिटरचा आवाज वाढवा शाहीबान महत्वाचा आवाज क्लिअर आला पाहिजे जय हो टाळकरी वाह वाह क्या बात है वाह वाह जय हो
तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। पातालेश्वर भगवान की जय। हर हर हलो विठाला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे एरती माई के दुखाची जनिते नाही आदि अंती अवसान अविनाश करे आपुल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुखाची जनिते नाही आदि अंती अवसान तुका म्हणे मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुखाची जनिते नाही आदि अंती अवसान पांडुरंग कर प्रथम पांडुरंग कर प्रथम दूसरे चरण संतजी जगपादान कथे धावी करो जगपादान कथे धावी करो दूसरे चरण संतजी दूसरे चरण संतजी जगपादान कथे धावी करो कथे जावे करो पांडुरंग घर प्रथम उतरे चरण तजिया जगपादान कथे जावे बाबा सद्गुरु दास पांडुरंग घर प्रथम दूसरे चरण तजिया जगपादान कथे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशं दधानम गवामृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे
पांडुरंगम कैलासरणा शिवचंद्रमोळी फणींद्रमथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उदार सोपान देवा 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 निवृत्ती जय उदार हे सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा सोपान देवा सोपान देवा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी गळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जणिते नाही आधी अंती अवसान अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भगीरथी लीलाबाई लक्ष्मण दराडे या आईनं या माऊलीला जाऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आईंच्या या माऊलीच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज या लीलाईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भाऊबंध सगळे स्वैरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा कुटुंब परिवार त्यांचा मुलगा या ठिकाणी संतोष लक्ष्मण दराडे मुलगा आहे या ठिकाणी मुली आहेत कुसुम दत्तात्रय चकोर मुलगी आशा पंढरीनाथ सानप मुलगी लता पुंडलिक सानप मुलगी अनिता विलास बोडके मुलगी सुनीता गोविंद आव्हाड या ठिकाणी मुलगी आहे आणि मनीषा संतोष दराडे सुनबाई आहे सुंदर असा गोड असा या ठिकाणी आलेला यांचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या दराडे परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला पांडुरंगानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी एवढीच पाताळेश्वर भगवंताच्या चरणी भगवान भोलेनाथाच्या चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करायची आहे तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज बागचौरे यांच्या गुरुकृपेने या ठिकाणी माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि या ठिकाणी माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी
गंगाराम शेठ जाधव यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकी लेक मी संताची, 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 लाडकी लेक मी संताची. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. माझ्यावरी कृपा बामुदाची, माझ्यावरी कृपा बामुदाची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. माझ्यावरी कृपा बहुताची, माझ्यावरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची. संताची संताची, लाडकी लेक मी संताची, माझवारी कृपा बहुताची. अखई चुडा हाती आला, अंकन मोती नकला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा सिक्का केला, तुका तुकी उतरला, 6 नकीचा कौल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची खऱ्या अर्थानं लाडाची लेक असल्यामुळं सेवा सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या गादीवर उभी आहे. लाडकी लेक मी संताची, मजबर कृपा बहुताची. अखई जोडा हाती आला, अंकन मोती नकाला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा सिक्का केला, तुका तुकी उतरला, 6 नकेचा कौल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेक असल्यामुळे सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभी आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा खऱ्या अर्थानं सुंदर असा, सोपा, सुटसुटीत, सगळ्यांना खऱ्या अर्थानं समजेल असा आणि सगळ्यांचा पाठातला अभंग खऱ्या अर्थानं सेवेसाठी निवडलेला आहे. जो अभंग निवडलेला आहे तो तुकोबारायांचा आहे. ज्यांचा अभंग निवडलाय त्यांचा अधिकार खऱ्या अर्थानं किती मोठा आहे हो. का ज्या तुकोबारायांचं नाव घेतलं असता या मला सुद्धा काय बरावं, कापर बरावं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्या तुकोबारायांचा आहे त्या तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 बघा, खऱ्या अर्थानं या कुटुंबातली आई गेलेली आहे, या कुटुंबातली माऊली गेलेली आहे. एवढा मोठा सोहळा या कुटुंबाने, या परिवारानं आपल्या आईसाठी केलाय. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं. माझ्या या वारकरी चिमणे माझ्या मुलींकडे बघा, किती सुंदर टाळ वाजवतात, किती सुंदर पावले खेळतात, किती सुंदर गातात. आम्हाला सगळ्यांना आणि तुम्हा पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि एवढा मोठा सोहळा या कुटुंबाने, या परिवारानं केलेला आहे. याला कारण आहे का खऱ्या अर्थाने या कुटुंबाला कोण कळाली हो? आपली आई कळालेली आहे, आपली माऊली कळालेली आहे. म्हणून खऱ्या अर्थाने एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी या कुटुंबाने, या परिवारानं केलेला आहे. आता सगळेच लोक श्राद्ध घालतात. कोण म्हणतं कशाला कीर्तन प्रवचन पाहिजे, 40-50 लोक जीव घाला, पाहुणे रावळे बोलवा, अन्नदान झालं की कार्यक्रम संपला. काही काही म्हणतात कशाला एवढं कीर्तन पाहिजे, कशाला एवढा थाटमाट पाहिजे, फक्त एखादं प्रवचन ठेवा, एक महाराज बोलवा, शॉर्टकट मध्ये उरकून घ्या. काही काही म्हणतात नाही नाही, आमच्या आईचा सोहळा, आमच्या वडिलांचा सोहळा खऱ्या अर्थानं कसं झालं पाहिजे, गोड झाला पाहिजे, चांगला कार्यक्रम ठेवा आणि खऱ्या अर्थानं चांगलं श्राद्ध करा. याला कारण आहे पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान. हे 3 जे दान आहे हे श्राद्धाच्या दिवशी महत्वाचे आहेत. आणि प्रत्येक मुलानं मुलीनं आपले आई वडील गेल्यानंतर पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे 3ही दान श्राद्धाच्या दिवशी केले पाहिजे. आणि जर तुम्ही श्राद्ध केलं नाही, जर तुम्ही श्राद्ध घातलं नाही, तर स्वर्गात गेलेले जे मायबाप आहे ते वरून काय पाहतात, वाट बघतात का आमच्या कुळामध्ये असा एखादा मुलगा केव्हा जन्माला येणार आहे का जो माझ्या नावानं पिंडदान करेल, जो माझ्या नावानं अन्नदान करेल, जो माझ्या नावानं ज्ञानदान करेल. याची वाट कोण पाहतो? पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्व
स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज जय हो हाती वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज जय हो वंशी भक्त राज बाबा कोणी वंशी भक्त राज बाबा कोणी हे पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे पूर्वज वंश भक्त राजा बाबा कोणी वंश भक्त राजा बाबा कोणी वंशी भक्त राजा बाबा कोणी सुंदर प्रमाण दिलेलं आहे बघा. का करायचं श्राद्ध? याला कारण आहे. स्वर्गात गेलेले मायबाप वरून वाट पाहतात. पाहतात ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज भावा कोणी. हे माझ्या मनाचं नाही तुकोबराय सांगतात. स्वर्गात गेलेले मायबाप वरून वाट बघतात. म्हणतात की ज्यांच्यासाठी आम्ही हाडाची काढ केली रक्ताचं पाणी केलं त्या मुलांना साधं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान केलं नाही, अन्नदान केलं नाही, ज्ञानदान केलं नाही. याची वाट स्वर्गात गेलेले मायबाप बघतात. पाहतात ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराज व्हावा कोणी. जर तुम्ही श्राद्धाच्या दिवशी श्राद्ध केलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं तर ते मायबाप तुम्हाला काय देतात? तो खऱ्या अर्थानं आशीर्वाद देतात. असा आशीर्वाद देतात का ते म्हणतात की खऱ्या अर्थानं आमच्या कुळाचं काय व्हावं, काय व्हावं, कल्याण व्हावं. हा आशीर्वाद आपल्याला मिळतो केव्हा? जर आपल्या गेलेल्या आई वडिलांचं श्राद्ध केलं तर. आणि जर तुम्ही श्राद्ध केलं नाही तर ते मायबाप म्हणतात असा मुलगा केव्हा जन्माला येणार आहे. आणि जर तुम्ही श्राद्ध केलं तर ते तुम्हाला आम्हाला काय देतात? तुका मन पितृ आशीर्वाद देते कल्याण येईल कला तुला. आशीर्वाद कल्याण येते गोड प्रमाण महाराजांनी दिलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती दया कुळा. जर तुम्ही श्राद्ध केलं तर तुम्हाला आम्हाला काय मिळणार? आशीर्वाद मिळणार आहे. आणि असा आशीर्वाद मिळेल का बाबा हो तुमच्या मुलाचं, तुमच्या बाळाचं, तुमच्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काही काही लोक म्हणतात आमच्याकडे भरपूर धन आहे, द्रव्य आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, पण महाराज जीवनामध्ये सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. याला कारण आहे का तुम्ही पूर्वजांचं काही केलं नाही. जोपर्यंत तुम्ही श्राद्ध, पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान करत नाही आणि जोपर्यंत आपल्या आई बापाचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या लेकरा बाळाचं कधीच कल्याण होत नाही. या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा. म्हणून मायबाप गेल्यावर खऱ्या अर्थानं श्राद्ध हे खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलानं पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान हे करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि त्या निमित्तानं आपल्या हातून काय होतं? खऱ्या अर्थानं दान होतं. आणि आज सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे बाबा हो खऱ्या अर्थानं अन्नदान आहे. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवायच्या आहे. आणि आपले आई वडील गेल्यानंतर श्राद्ध हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला करावंच लागेल. जसं या कुटुंबातली खऱ्या अर्थानं आई गेली. आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे. आपल्या घराच्या दोन लक्ष्मी आहेत. एक म्हणजे खऱ्या अर्थानं एक म्हणजे आपली आई आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचं घर सोडून आपल्यासाठी आपल्या घरामध्ये येऊन राहिलेली आपली पत्नी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या घराच्या गृहलक्ष्मी आहेत. आपली आई आणि आपली पत्नी खऱ्या अर्थानं या दोन घराच्या कोण आहेत? खऱ्या अर्थानं गृहलक्ष्मी आहेत. आणि ज्या दिवशी आपल्या घरातून आई गेली समजून जायचं खऱ्या अर्थानं आपल्या घरातली कोण गेली? हो खऱ्या अर्थानं लक्ष्मी गेली. आणि ज्या दिवशी घराची लक्ष्मी जाते ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या मुलाकडं, त्या मुलींकडं ढसाढसा रडल्याशिवाय खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्याय नाहीये. ते म्हणतात की खऱ्या अर्थानं आमच्या आईनं आमच्यासाठी कष्ट केले, आमच्या आईनं देह जिजावला, आमच्या आई वडिलांनी आमचं कल्याण केलं, आमच्या आई वडिलांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं. याला कारण आहे आईची व्याख्या आहेच तशी. ऐका, आई म्हणजे काय आहे? आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदने नंतरची पहिली आरोळी तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आई म्हणतात. हो
आणि अशी प्रेम करणारी आई, जीव लावणारी आई, माया लावणारी आई ज्या दिवशी तुमच्या माझ्या घरातून खऱ्या अर्थानं निघून जाते ना, त्यावेळेला आपल्याकडे ढसढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. त्यावेळेला आपण ढसढसा रडतो आणि काय म्हणतो, आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या याला, ओ आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या याला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, दोन दिवसात विसर पडेल ग तुझ्या याला गेला. ए आई बघ ना ग, आज कुणी यायचं राहिलं नाही. भाऊबंद आले, नातेवाईक आले, आपलेष्ट आले, सगळे आले, सोयरे आले, आई परी पाहुणे आले ग, आई आज सगळे आले. पण आई तू एकटी आज आमच्यामध्ये नाहीस ग, ही सगळ्यात मोठी मुली होय. कारण आई कुठे गेली, सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, ओ आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. एकदा का आपली आई गेली महिला म्हणलं, माहेरातली बाई गेली असं म्हणतात का, ज्या दिवशी माहेरातली बाई गेली त्या दिवसापासून कधी कधी त्या मुलींना वाटतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपलं माहेर संपलं. याला कारण आहे, माहेरामध्ये वाट पाहणारी, आपल्या आवडीचा स्वयंपाक करणारी आपली आई आहे. आणि ज्या दिवशी आपली आई गेली, आई गेल्यानंतर कुणाची आत्या, कुणाची काकी, कुणाची मामी, पहिला म्हणतात कुणाची मावशी, अहो कुणालाही आई म्हणून हाणणार हो. आपल्या आईची सर जीवनामध्ये कधीच कुणाला येणार नाही. महिला मंडळ कधीच कुणाला येत नाही. तिचं नाव म्हणजे जगामध्ये आई. कुणाची आत्या, कुणाची काकी, कुणाची मामी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. कुणाची आत्या, कुणाची काकी, कुणाची मामी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. याच्याही पुढे जाऊन सांगते, बार काय नाही का, जगातला श्रीमंत कोण आहे, जगातला गरीब कोण आहे, सांगा बरं. कोण आहे जगातला श्रीमंत, राहिला बंगला, राहिला 4 चाकी गाडी, सेवेला नोकर चाकर, तो या जगातला श्रीमंत आहे असं आपण म्हणतो. पण माझ्या दृष्टीने राहिला बंगला, राहिला 4 चाकी गाडी आणि सेवेला नोकर चाकर या जगातला श्रीमंत नाही. तर जगातला श्रीमंत तो आहे, जगातला खरा श्रीमंत तो आहे का ज्याच्या पाठीवर, ज्याच्या डोक्यावर आणि ज्याच्या घरामध्ये माय आणि बाप आहे आणि ज्याच्या डोक्यावर आई आणि बाबाचा आशीर्वाद आहे, त्याच्या इतका श्रीमंत या जगाच्या पाठीवर कोणीच नाही. आणि ज्याच्या जीवनातली आई गेली, ज्याच्या जीवनातली माय गेली, त्याला जीवनामध्ये काय म्हटलंय हो, काय म्हटलंय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया जगाला कधीच कळली नाही, आईची माया जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, ओ आई कशाला सोडून गेलीस ग स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला. कळतंय का, स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. ज्याची माय बाप हयात आहेत त्याच्या इतकं श्रीमंत या जगाच्या पाठीवर कोणी नाही. आणि ज्याच्या जीवनातली माय गेली त्याला जीवनामध्ये भिकारी म्हटलंय. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. गोष्टी लक्षात ठेवा बाबा हो, असलेल्या आई आणि बापाचं प्रेम आहे. पण एक सांगेल,
आई बापाची किंमत हयात आहे तोपर्यंत कळत नाही. 65-70 वर्षाची मी घराच्या दारासमोर बसते. दारासमोर बसली, मोठ्या मोठ्यानं मुलाला हाका मारते, ए बाळा अरे इकडे. त्यावेळेला मुलं म्हणतात म्हातारीला काही काम नाही, आईला काही काम नाही. मुलांना नाही ऐकलं, सुनबाईला हाका मारते. सुनबाईनं नाही ऐकलं, मोठ्या मोठ्याने नातवंडाला हाका मारते. नातवंडानं नाही ऐकलं तर लेख हजर असो नाही तर नसो, मोठ्या मोठ्यानं आई लेकीला हाका मारते. ज्या वेळेला आई हाका मारते त्यावेळेला घरातली मंडळी म्हणतात म्हातारीला काही काम नाही, आईला काही काम नाही. विनाकारण हाका मारत असेल, गप्पा मारायला बोलावत असेल. ज्या वेळेला आई हाका मारते त्यावेळेला आपण म्हणतो म्हातारीला काही काम नाही, आईला काही काम नाही, गप्पा मारायला बोलावत असेल. ज्या वेळेला आई हाका मारते त्यावेळेला आपल्याला तिच्याजवळ बसायला वेळ नाही आणि बोलायला सुद्धा वेळ नाही. कालांतराने ज्या वेळेला तीच आई देवाच्या घरी निघून जाते, आई देवाच्या घरी गेली हे सगळ्यांना कळतं. सगळ्यांना कळालं की सगळे जमा होतात. सगळे जमा झाले का मोठ्या मोठ्यानं आई ग आई ग आई ग करून मोठ्या मोठ्यानं रडतात. आता मला सांगा, ज्या वेळेला आई हाका मारत होती, आई हयात होती, त्यावेळेला आपल्याला तिच्या हाकेला ओ द्यायला वेळ नव्हता. आता आई गेली, तुम्ही मोठ्या मोठ्यानं रडताय, आईला हाका मारताय. आता आई गेल्यावर तुम्ही किती मोठ्यानं रडले आणि किती मोठ्यानं हाका मारल्या, म्हणजे गेलेली माई येईलो? बिलकुल नाही. ज्या वेळेला आई हाका मारत होती त्यावेळेला आपल्याला तिच्या हाकेला ओ द्यायला वेळ नव्हता. आता आई देवाच्या घरी गेली, तुम्ही किती हाका मारा, आता आईला सुद्धा तुमच्या हाकेला ओ द्यायला वेळ राहिला नाही. आणि मग ढसाढसा रडतात आणि काय म्हणतात तो, कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. येना गाई येना गाई मला झोप येत नाही. येना गाई येना गाई मला झोप येत नाही. 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये तू वाढविले, बोट धरून आई ग तू मला चालायला शिकविले. रडवालाई रडवालाई कोण गाईला गाई, कोण गाईला गाई. कुठे गेली माझी आई, आई ग मला करमत नाही. येना गाई येना गाई मला झोप येत नाही. त्यावेळेला आपले डोळे अश्रूंनी भरल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगते, गेल्यानंतर बसण्यापेक्षा माय बाप हयात महिला मंडळ तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण या जीवच्या विश्वामध्ये प्रत्येकाला जीवनामध्ये काय पाहिजे, सुख पाहिजे. काय पाहिजे, सुख पाहिजे. कुणाला वाटतं का मला दुःख व्हावं, वाटतं का? नाही. नाथ बाबा भागवतामध्ये सुंदर अशी ओवी लिहितात, वर्णन करतात. माझा लागी दुःख भावे ऐसा कोणी भाविना जीवे, न वांछिताई दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. प्रत्येकाला जीवनामध्ये सुख पाहिजे, कोणालाही दुःख नकोय. मग तुम्हाला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर सुख देणारा कुठं बसलाय, कुठं बसलाय? पंढरपुरामध्ये बसलाय. म्हणून तर दिंड्या वाऱ्या सगळे लाखो हजारो भाविक वारकरी, एवढा पाऊस असताना, एवढा वारा असताना, एवढं वादळ असताना खऱ्या अर्थानं पंढरीच्या वारीला गेल्याशिवाय राहत नाही. याला कारण आहे, सुख देणारा बसलाय. कुठं कुठं बसलाय? पंढरपुरामध्ये. आणि कुठं? चंद्रभागेच्या तिरी ग घुमे नाद हरी हरी ग तलीन यो वारकरी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी विठुरायाची नागारी नागारी ग अशी पंढरी पंढरी पोरीचा आवाज मला माहिती. अशी पंढरी 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 ग विठुरायाचे नागारी नागारी ग हे मृदुंग
अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाचे नगरी नगरी ग अशी पंढरी 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 ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाचे नगरी नगरी ग विठुरायाचे नगरी नगरी ग विठुरायाचे नगरी नगरी ग विठुरायाचे नगरी नगरी ग वा कुठं बसलाय सुख देणारा चंद्रभागेच्या तिरी ग घुमे नाद हरी हरी ग तलीनयो वारी करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग कुठं बसलाय पंढरपुरामध्ये तुम्ही रोज अभंग म्हणता रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी प्रत्येकाला जीवनामध्ये सुख पाहिजे आणि तुम्हाला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर बाबा त्याच्या पायावर डोकं टेकवावं लागेल आणि आजही ज्या पाताळेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे शेजारून वाहणारी सुंदर अशी गंगा नदी आहे नळराज ऋषींनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी तपश्चर्या करून ऐका नाही सुंदर अशी पवित्र अशी गंगा नदी तुमच्या गावामधून कुठेही 12 महिने पाणी असो अगर नसो पण इथं खऱ्या अर्थानं पाणी असतं म्हणजे खऱ्या अर्थानं असतंच एवढ्या पवित्र भूमीमध्ये खऱ्या अर्थानं पाताळेश्वराचं मंदिर आहे पण माझ्या पांडुरंगानं माझ्या भगवान महादेवाला खऱ्या अर्थानं कुठं धारण केलेलं आहे हो डोक्यावर घेतलेलं आहे आजही तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जा आणि खऱ्या अर्थानं स्वतः या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घ्या तर आजही बघा पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे हो खऱ्या अर्थानं शिवलिंग आहे विठोने श्री वाहिला देवराणा आजही माझ्या भगवान परमात्म्यानं पांडुरंग परमात्म्यानं खऱ्या अर्थानं भगवान महादेवाला कुठे घेतलेलं आहे स्वतःच्या डोक्यावर या ठिकाणी घेतलेले याला कारण आहे हरिहरा भेद काही नका करू वाद एकैकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई अहो देव हे वेगवेगळे नाहीच आहे देव हे एकच आहे सुख देणारा बसलाय तिथं खऱ्या अर्थानं कुठं पंढरपुरामध्ये पण आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर आपण पळतो पैसेवाल्याच्या मागं का कोणाच्या मागं पळतो एखाद्या पैशावाल्याच्या मागं पळतो एखाद्या श्रीमंताच्या मागं पळतो का जर आज याचं पुढं पुढं केलं आणि उद्या मला 5-50 हजार एखादा लाख लागला आणि या बाबाकडे शब्द टाकले तर हा मला काय देईल पटकन देईल म्हणून आपण पुढं पुढं करतो पैसेवाल्याचं पण एक सांगते पैसेवाल्याच्या मागे पळून श्रीमंताच्या मागे पळण्यामध्ये मजा नाही कारण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्याकडे जास्त धन आहे त्याच्याकडे जास्त संपत्ती आहे तो सगळ्यात जास्त या जगात चिकट आहे कळतं का तुम्हाला याच्याकडे जास्त पैसा आहे धन आहे संपत्ती आहे तो सगळ्यात जास्त चिकट असतो तो त्याच्याच जीवाला खात नाही तुम्हाला काय दान धर्म करणार आहे म्हणून सांगते पैसेवाल्याच्या मागे जाऊन श्रीमंताच्या मागे जाऊन तुम्हाला जीवनामध्ये सुख मिळणार नाही कारण सुख देणारा बसलाय तो म्हणजे कुठं कुठं बसलाय जंबू या दीपा माझे एक पंढरपूर गाव जंबू या दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव हे चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया हे चला जाऊ तया ठाया
सुख देणारा जंबो या दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सुख देणारा तिथं बसलाय म्हणून हजारो वारकरी पायी पायी पंढरीच्या वारीमध्ये त्या पांडुरंगाच्या दर्शनाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही आणि याच्याही पेक्षा सांगते नाही तुम्हाला दिंडीला जायला वेळ नाही तुम्हाला वारीला जायला वेळ नाही तुम्हाला वेळ याच्याही पेक्षा मी तुम्हाला सुखाचा पत्ता सांगते आणि याच्याही पेक्षा मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे आपल्या घरात आहे एक म्हणजे माय आणि दुसरा म्हणजे खऱ्या अर्थानं बाप कारण ज्ञानेश्वरीमध्ये तशी ओवी आहे सकाळ तीर्थाचे धुरे जी का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण की जय नाही तुम्हाला वारीला जायचं नाही तुम्हाला दिंड्या करायच्या नाही तुम्हाला दान धर्म करायचा घरात सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र म्हणजे एक म्हणजे माय आहे आणि दुसरा म्हणजे बाप आहे रोज सकाळी उठायचं आपल्या आई बापाचं दर्शन घ्यायचं आपल्याला आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं कधीच काही कमी पडणार नाही आणि जो जीवनामध्ये जन्माला येऊन आई बाबाची सेवा करत नाही त्याच्या इतका मूर्ख या दुनियेमध्ये कुणी नाही असं माऊली सांगते ज्ञानेश्वरीमध्ये घरी माता पितारा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खू जायसा जो आई बाबाची सेवा करत नाही त्याच्या इतका मूर्ख या विश्वामध्ये या दुनियेमध्ये दुसरा कोणीच नाही म्हणून आपल्या जीवाला सुख मिळत नाही कारण आपण आई बाबाची सेवा करत नाही आपल्या जीवाला सुख मिळत नाही कारण आपण त्याच्या चरणावर जाऊन डोकं टेकवत नाही तुम्हाला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर सेवा आई बाबाची करावी लागेल आणि भजन हे खऱ्या अर्थानं देवाचं करावं लागेल आणि संगत संतांची करावी लागेल पण महाराज अहो किती देव केला किती दिंड्या केल्या किती वाऱ्या केल्या किती भगवंताचं भजन केलं पण तुमचा देव आम्हाला कधी दिसला नाही त्यानं आम्हाला कधी दर्शन दिलं नाही त्यानं आमच्या जीवाला कधी सुख मिळू दिलं नाही आता आपण एवढं भगवंताचं भजन करतो तरी आपल्या जीवाला सुख मिळत नाही याला कारण आहे आपल्या लोकांचा स्वभाव आहे वार बदलला का देव कळते ना माझी भाषा तुम्हाला वार बदलला का देव बदलला म्हणून आपल्या जीवाला सुख मिळत नाही समजा सोमवार उगला सोमवार वार कोणाचा महादेवाचा सकाळी सकाळी उठला शंकराला माझ्या महादेवाला माझ्या 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान सकाळी उठला बेलाचे पान घेतले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय कुठपर्यंत फक्त सोमवारी सोमवार गेला रात्री झोपला आणि मंगळवारी सकाळी उठला मंगळवारी सकाळी उठल्या उठल्या अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाना लागुनी मोह महिषासुर मर्दाना लागुनी महिषासुर मर्दाना लागोणी ओ महिषासुर मर्दाना लागोणी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी भक्ताला गे तू पावाचे निर्वाणी भक्ताला गे तू पावाचे निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागन मंगळवारी अंबाबाईचा उदो आहे का नाही वार बदलला का देव बदलला आपल्या जीवाला सुख का मिळत नाही याचा बारकाईने विचार करा मंगळवारी अनादि निर्गुण
प्रगटली भवानी. हे फक्त मंगळवार पुरतं देवीचं भजन. मंगळवारी रात्री झोपला आणि बुधवारी सकाळी उठला. उठल्या उठल्या एक गावो आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता मोडनिया बाट सूक्ष्म दुस्तर. कळते का? फक्त मंगळवारी देवीचं केलं पण बुधवारी सकाळी उठल्या उठल्या. बुधवार वार कोणाचा? पांडुरंगाचा. बुधवारी लगेच विठ्ठलाचं भजन. बुधवार गेला आणि गुरुवार सकाळी उगला का आपल्या जीवाला सुख मिळत नाही. आता गुरुवारी काही देव कमी नाही. गुरुवारी कोण कोण आहे बरं? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले. अजून गुरुवार वार कोणाचा हो? श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा. श्री स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा. कळतंय का? गुरुवार वार स्वामी समर्थाचा आहे. आणि अजून गुरुवार वार कोणाचा आहे हो? तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी चिरडीला पायी चालत येईल. साई बाबा मी चिरडीला पायी चालत येईल. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. वाटा सती वळणाची आले पायाला ते फोड. 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 तुझ्या कृपेच्या छायेत थोडं वाटे माझा गोड. तुझ्या कृपेच्या छायेत थोडं वाटे माझा गोड. साई बाबा मी चिरडीला पायी चालत येईल. साई बाबा मी चिरडीला पायी चालत येईल. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. 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 कळतंय का? का आपल्या जीवाला सुख मिळत नाही? याला कारण आहे. वार बदलला का देव बदलला. गुरुवारी स्वामी समर्थ आहे. गुरुवारी दत्तप्रभू आहे. गुरुवारी साईबाबाचा वार आहे. एवढं भजन गुरुवारी ज्याला जो पाहिजे ते करतो. फक्त गुरुवार. आणि गुरुवार गेला शुक्रवार उगवला का शुक्रवार काय तुमचा वार नाही. कारण तो आमच्या महिला मंडळाकडे आहे. बरोबर ना? जय जय संतोषी माता जय जय मा. जय जय संतोषी माता जय जय मा. तू वार तुमच्याकडे नाही. तो आमच्या महिला मंडळाकडे आहे का नाही. आणि गेला शुक्रवार आला शनिवार. आता शनिवारी सकाळी उठल्या उठल्या हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती बारंबार. शनिवार शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. गेला शनिवार आणि आता उगवला रविवार. आता रविवार वार कोणाचा आहे बरं? सांगा बरं. येळकोट येळकोट सदानंदाचा. वा मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. कुळदेवताई खंडेराया कुळदेवताई खंडेराया कुळदेवताई खंडेराया कुळदेवताई खंडेराया. माता भैरवा कृपा करी माता भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी नाथ भैरवा कृपा करी. पावन झाला भक्तासाठी पावन झाला भक्तासाठी जेजूर गडावरी जेजूर गडावरी. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी.
मल्हारी सदानंदाचा येळकोट 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 बोलती 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 बंडार कोबरा उधळून देवा बंडार कोबरा उधळून देवा मान तुला र देती मान तुला र देती मल्हारी 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 देव मल्हारी 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 वा रविवारी वार येळकोट येळकोट कारण माझ्या भगवान महादेवानं वेगवेगळे अवतार घेतले कधी खंडोबाचा घेतला आहे का नाही कधी बाळूमामाचा घेतलाय तर कधी भगवान महादेवाचा घेतला माझ्या महादेवानं भक्ताच्या रक्षणासाठी अनेक अवतार खऱ्या अर्थानं घेतलेले आहेत मग तुम्ही सांगा प्रत्येक वारी तुम्ही वार बदलला का देव बदलला मग तुमच्यावर जर संकट आलं तर तुम्ही कोणत्या देवाला हाका मारणार हो तुम्ही जर महादेवाला हाका मारली तर महादेव म्हणतील जाऊ दे मोरदे याने एकच दिवस माझं केलं मंगळवारी देवीचं केलं देवी जाईल देवी म्हणते जाऊ दे मोरदे यानं एकच दिवस माझं केलं बुधवारी भजन पांडुरंगाचं केलं पांडुरंग जाईल पांडुरंग म्हणतात यानं एकच दिवस माझं केलं गुरुवारी दत्ताचं केलं दत्त जाईल दत्त म्हणतात साईबाबा जाईल साईबाबा म्हणतात स्वामी समर्थ जाईल ऐक ना आणि ते सगळे म्हणतात यांनी एकच दिवस आमचं केलं शुक्रवारी संतोषी मातेचं केलं संतोषी माता जाईल संतोषी माता म्हणते नाही नाही हनुमंतराय एका उड्डाणात जातील शनिवारी कारण यानं हनुमंतरायचं केलं हनुमंतराय म्हणतात नाही नाही यानं रविवारी खंडोबाचं केलं खंडोबा जाईल आणि खंडोबा म्हणतात नाही नाही भगवान शंकर भोळे आहेत ते सगळ्यांच्या अगोदर जातील ऐका नाही म्हणजे त्याला वाटतं तो देव जाईल त्याला वाटतं तो देव जाईल एकही देव तुम्हाला वाचवायला येणार नाही आतापासून सांगते तुम्हाला जर तुमच्या जीवाला सुख पाहिजे तुम्हाला समाधान पाहिजे तुम्हाला जीवनामध्ये शांती पाहिजे माझं म्हणणं नाही रामाचंच करा कृष्णाचंच करा विठ्ठलाचं करा पांडुरंगाचं करा महादेवाचं करा मी तुम्हाला सांगणारच नाही या देवाचं करा पण तुम्हाला जर तुमच्या जीवाला सुख पाहिजे हवं असेल तर हजारो देवांची नावं घ्यायची नाही तुम्हाला जर तुमच्या जीवाला सुख पाहिजे असेल तर भजन कुणाचं केलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या फुला तो एक देव करून घ्यावा आपुला 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 तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नये तेने विना जीव सुख नये विना जीवा सुख नये तेने विना जीवा सुख तेने विना जीव सुख नाही तेने विना जीव सुख नये विना जीवा सुख नये तेने विना जीवा सुख एरती एरती विरई गे दुःखाची जनते एरती माई गे दुःखाची जनते रती माई गे दुखाची जणी रती माई गे दुखाची जणी वा वा पहिल्या चरणामध्ये आपुला तो एक देव करोनी घ्यावा
तेने विन जीवा सुख नो हे. तुम्हाला जर तुमच्या जीवाला सुख पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा. हजारो देवांचे नाव घ्यायचे नाही, एका देवाचं भजन करायचं. का देवाचं भजन करा? कारण तुम्ही ज्या प्रपंचामध्ये आले, ज्या संसारामध्ये आले, बाबा हा संसार कसा आहे, खऱ्या अर्थानं फार अवघड आहे. संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. ज्या प्रपंचामध्ये आले, ज्या संसारामध्ये आले, बाबा हो मुळात हा संसार फार खऱ्या अर्थानं दुःखरूप आहे. मला सांगा, तुम्हाला वाटतं का या संसारामध्ये सुख आहे? असं कुणाला वाटतं का? बिलकुल नाही. आणि जो म्हणतो ना या संसारामध्ये सुख आहे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाची खैराच्या इंगळावर झोपलेला माणूस म्हणेल का अगदी गार वाटतंय? तसं या संसारामध्ये सुख नाही. तुम्ही किती म्हणा संसारात सुख आहे. रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. या विश्वामध्ये सुख नाही बाबा. सेवा आई बाबाची करावी लागेल, भजन देवाचं करावं लागेल, संघ संतांची करावी लागेल. याला कारण आहे, या संसारामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगते सुख नाही. त्याला वाटतं तो सुखी आहे. ज्याचं घर आहे, ज्याची झोपडी आहे, तो म्हणतो त्यानं 2 पत्र्याची खोली बांधली तो सुखी आहे. ज्याचं 2 पत्र्याचं घर आहे, त्याचा स्लॅब पडला, तो म्हणतो खऱ्या अर्थानं त्यानं बंगला बांधला तो सुखी आहे. आणि ज्याचे 2 मजले झाले ना, स्लॅबवाला म्हणतो त्यानं माझ्याही पेक्षा 1 वर मजला बांधला, म्हणजे तो सुखी आहे. ज्याचं 2 मजली झाला आणि एखाद्याचं 3 मजली झाला ना, तो म्हणतो अरे मी नाही, खरा सुखी तो आहे. आणि ज्यानं खऱ्या अर्थानं अख्खी सोसायटीत जो तयार करतो त्याला म्हणतो अरे आपण नाही, खऱ्या अर्थानं तो सुखी. तुम्हाला सांगते, या संसारामध्ये जगत असताना आपल्या ज्या सुखाच्या व्याख्या त्या खऱ्या अर्थानं बदलत जातात. पण ऐका, या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट नाही. ऐका बरं का, आता या संसारात कसं सुख नाहीये, बारकाई नाही का? मी एक दृष्टांत सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पटेल. या संसारामध्ये सुख नाही. 2 नवरा बायकोचे जोडपे शेजारी राहायचे, बारकाई नाही का बरं का? प्रश्न विचारते. 2 नवरा बायकोचे जोडपे शेजारी राहायचे. एक नवरा बायकोचं जोडपं असं होतं, दोघे समोरासमोर आले का इतके भांडायचे. एकमेकांना दोघाला समोर पाहिलं आणि तिसरं जर जागेवर उभं केलं तर दोघांच्या भांडणामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढा राग. आणि त्याच्या विरुद्ध समोर एक शेजारी नवरा बायकोचं जोडपं असं होतं का ते दोघेही नवरा बायको एकमेकाला पाहिलं का नुसते हसायचे. आता हे नुसते समोरासमोर आले का हसायचे, हे नुसते समोरासमोर आले का भांडायचे. मग ज्याची बायको रोज भांडायची त्याने विचार केला, अरे काय मला बायको मिळाली, म्हणे कायदाशीर मिळाली. कारण पुरुष मंडळ प्रपंचामध्ये बायको कशी पाहिजे, लक्ष्मी पाहिजे. आणि जर पत्नी लक्ष्मी मिळाली तरच आपला प्रपंच संसार कडेला गेल्याशिवाय राहत नाही, नाही मध्ये घटस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. ऐका नाही, कलियुगाचं वार आहे बाबा. प्रपंचामध्ये महिला मंडळ पत्नी ही खऱ्या अर्थानं लक्ष्मी असावी, लक्ष्मी. तसं तो म्हणायचं काय मला बायको मिळाली कायदाशीर, काही शेजारच्याला बायको मिळाली. दोघे नवरा बायको समोरासमोर आले का नुसते असतात. एकदा याची भेट घेतो आणि याच्या बायकोला हसवायला नेमकं करतो तरी काय, म्हणजे माझी हसली तर हसली. याने विचार केला, प्रयत्न करायला काही हरकत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तो शेजारच्याला म्हणतो, अरे मला तुला भेटायचंय. म्हणे अरे शेजारी राहतो, कुठे भेटतो? म्हणे बाबा इथं नको, मळ्यात भेट. मळ्यात दोघही भेटायला मळ्यात गेले. हा म्हणतो काय तुला बायको मिळाली? अरे लक्ष्मी मिळाली, लक्ष्मी. जेव्हा तुझ्या समोर येते तेव्हा नुसती गोड गालातल्या गालात हसत असते. आणि मला काय बायको मिळाली? म्हणे अरे तुम्ही दोघं तसा कदा भांडत असता. म्हणे हो ना, मला एकच सांग, मला एकच सुखी संसाराचा मंत्र तुझ्याकडून हवाय का तू तुझ्या बायकोला हसवायला नेमकं करतो तरी काय? हा म्हणतो अरे तुम्ही भांडताना तुमचं बरं आहे पण माझं बरं नाही. हा काय म्हणतो, अरे तुमचं बरं आहे पण माझं बरं नाही. हा म्हणतो विषय बदलू नको, मला सुख पाहिजे आणि माझी बायको हसली पाहिजे. आणि जर ती हसली तर माझा संसार सुखाचा होणार आहे. तो विषयच बदलू नको. तू तुझ्या बायकोला नेमकं हसवायला करतो काय? अरे माझं ऐक, अरे माझं बरं नाही पण तुझं बरं आहे. तुम्ही दोघं भांडताना तरी तुम्ही सुखी आहे म्हणे, पण माझं काही खरं नाही. हा म्हणतो नाहीच, तुम्हाला सांगच, तू तुझ्या बायकोला हसवायला नेमकं करतो तरी काय? हा म्हणतो ऐक, तुला फारच हवस आली ना, तुला ऐकायचंच आहे ना, तुला वाटतं आम्ही फार सुखी आहोत. मी म्हणतो तो सुखी आहे तर तू काय ऐकत नाही. तुला वाटतं आम्ही सुखी आहो, ऐक, मी माझ्या बायकोला नेमकं हसवायला करतो तरी काय? का ज्या वेळेला मी गावात जातो सकाळी गावातून गप्पा मारून
बाजारात करून घरी येतो. घरी आलो की चुलीच्या कोपऱ्याला माझी बायको बसलेली असते. माझ्याकडून घरी यायला उशीर झाला, काही आणायला लेट झालं आणि जर मी काही आणलं नाही, माझ्या हातात काही दिसलं नाही आणि जर तिला राग आला ना, कोपऱ्यातलं लाटणं घेते आणि जोरानं मला फेकून मारते म्हणे. आणि जर ते लाटणं हुकलं तर हुकल्याचा आनंद मला होतो म्हणून मी मोठ्या मोठ्यानं हसतो. आणि जर ते लाटणं मला लागलं तर लागल्याचा आनंद तिला होतो म्हणून ती मोठ्या मोठ्यानं हसते. म्हणून आम्ही रोज मोठ्या मोठ्यानं हसतो. आहे का सुख? त्याला काय वाटलं हे दोघं हसतात म्हणजे सुख आहे. अरे आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी. पण एक सांगते, या संसारामध्ये खऱ्या अर्थानं सुख नावाची गोष्ट पाहायला सुद्धा मिळत नाही. म्हणून म्हणते आता तरी काय व्हा, खऱ्या अर्थानं जागे व्हा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो, आता जागा रे बाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. थोर निजला नाडोनी बागा, डिझला नाडोनी भागा, थोर निजला नाडोनी बागा, डिझला नाडोनी भागा. थोर निजला नाडोनी बागा. जय हो. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. वाह. आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडवणी भागा. जर संसारात सुख असतं तर ऋषी म्हणून संसार सोडला असता का हो? संसारा माझी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, तरी का येते वेडे म्हणावे. जर संसारात सुख असतं तर ऋषी मुनींनी संसार सोडला नसता. बाबा या संसारामध्ये सुख नाही, पण या संसारात राहून जर हा संसार सुखाचा करायचा असेल तर या संसाराला जोड द्यावी लागेल. कशाची हो? नामस्मरणाची. संसारी असावे, असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संसारात राहायचं पण नसल्यासारखं राहायचं आणि नसल्यासारखं राहून भगवंताचं खऱ्या अर्थानं भजन करायचं. कारण बाबा हो हा संसार कसा आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये रती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती, जय हो. हे रती माई के रती माई के दुःखाची जनिती, दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनिती, हे रते माई के दुःखाची जनिती, हे रते माई के दुःखाची जनिती.
भगवंताच्या चरणामध्ये येरती माईके दुःखाची जणती नाही आधी अंती अवसान. कसा आहे हा संसार? तुकोबरे म्हणतात सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवा भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखाचा विचार नाहीये बाबा. या संसाराला जर परमार्थाची जोड दिली तर तो खऱ्या अर्थानं सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मन जाताना एक सांगणार आहे, हे मन सगळ्यात चंचल आहे. हे मन व्हायला पाहिजे कुठं? खऱ्या अर्थानं भगवंताच्या पायावर. आणि ज्याने आपलं मन भगवंताच्या पायावर वाहिलं आणि ते शरीर गेल्याबरोबर काय होतं? ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, म्हणे वाचा करणे जयांची भजने देवाची आवाहने, ते शरीर जाती एक क्षणी देवाची झाले. किंवा मन म्हणा भो मत बघतो मध्याची मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव महात्मान मत्परायण. जो खऱ्या अर्थानं आपलं मन भगवंताच्या चरणावर खऱ्या अर्थानं अर्पण केलं पाहिजे. त्याला जीवनामध्ये सुख मिळाल्याशिवाय देवा माझ्या मन लागो तुझे चरणी, ए संसार व्यासनी पडोनेरी, ओ संसार व्यासनी पडोनेरी देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. हे मन व्हायला पाहिजे भगवंताच्या पायावर. माझ्या शिवाजी महाराजांनी मन व्हायलं होतं शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाई देवीच्या पायावर. माझ्या जिजामातेने हे मन वाहिलं होतं शिवाई देवीच्या चरणावर. परिणामी असा मुलगा जन्माला आला का ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असे शिवाजीराजे जन्माला आले. अब ऐका, वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहिते, वयाच्या 16व्या वर्षी राज हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. आणि वयाच्या 16व्या वर्षी आपले पोरं काय करतात? वरात, डीजे आणि गाणं ठरलेलं. 16व्या वर्ष धोक्याचं ग, 16व्या वर्ष धोक्याचं. विचार करा, या धोक्याचं आहे का मोक्याचं आहे? या वयात माऊली ज्ञानेश्वरी लिहिते, या वयात राजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. आणि या वयात आपल्या पोरी वरातीमध्ये डीजे समोर नाचतात. त्यावेळेला आई म्हणते का माझी गुड्डी किती सुंदर नाचते. काय चाललंय या जगामध्ये याचा जरा बारकाईने विचार करा. वयाच्या 16व्या वर्षी माऊलीनं काय केलं, वयाच्या 16व्या वर्षी माझ्या राजानं काय केलं, आणि आपल्या लेकरांवर खऱ्या अर्थानं कसे संस्कार करायची गरज आहे हे जाणून घ्या. आणि हे मन खऱ्या अर्थानं भगवंताच्या पायावर या ठिकाणी वहा. माझ्या जिजामातेनं जाताना एकच सांगणार आहे शेवटी, हे मन भगवंताच्या पायावर अर्पण केलं तर असा मुलगा जन्माला घातला का ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आजही धन्यता दिली जाते. जर मुलं चांगले निघाले तर धन्यता आई बापाला आहे, आणि मुलं जर चांगले निघाले नाही तर मान खाली जाते माई आणि बापाची. एखादा पोरगा जर गावात पिऊन पडला तर लोक म्हणतात आमच्या आईचं आणि बापाचं पोरग गावात पिऊन पडलं, चव जाते आई आणि बापाची. पण एखाद्याचा मुलगा PSI झाला, एखाद्याची मुलगी डॉक्टर झाली, एखाद्याची मुलगी इंजिनियर झाली, एखाद्याचा मुलगा PSI झाला तर लोक म्हणतात आमच्याचं पोरग, आणि त्या माऊलीचा मुलगा PSI झाला. मान सुद्धा ताट होते आपल्या आई आणि बापाची. आणि आपले आई आणि बाप आयुष्यभर आपल्या गावातून मान ताट करून खऱ्या अर्थानं चालले पाहिजे. असं आपलं जगणं वागणं आणि बोलणं असलं पाहिजे. आणि असं जगणं वागणं माझ्या छत्रपती राजांचं होतं. असं जगणं वागणं शिकवायला लागणारे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवणाऱ्या जिजामाता होत्या. म्हणून आजही मानाचा मुजरा केला जातो. कोणाला? धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा.
कैवारी पूजे त्या वेळी नित्य कैवारी पूजे त्या वेळी नित्य कैवारी पूजे त्या वेळी आणि जिजाईचा खंड कधी होईल याचा अंत आणि जिजाईचा खंड कधी होईल याचा अंत राजा संत जगाने पाहिला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की साहेब जिजाऊ माता की अपने माता पिता की हर हर मानाचा जिजाईला मुद्रा 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 मानाचा जिजाईला वा. असा मुलगा असावा आणि अशी आई असावी का ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि माझ्या जिजामातेने हे मन वाहिलं होतं कुठं देवीच्या पायावर. हे देवी तुला मुलगा द्यायचा असेल तर शूर दे वीर दे देशाचं रक्षण करणारा दे. जिजामातेनं आपलं मन देवीच्या पायावर वाहिलं तर खऱ्या अर्थानं मुलगा छत्रपती राजांसारखा जन्माला आला. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणी साधी सुधी व्यक्ती नव्हती. तुम्ही आरती म्हणता ना शिवशंकराचा तू अवतार हाती घेवोनी भवानी तलवार नर राक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार. कोण होते माझे राजे? तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आरती करताय. म्हणून असे मुलं आपल्याही पोटी जन्माला येतील. पण त्यासाठी हे मन कुठे व्हावं लागेल? तिसऱ्या चरणामध्ये अविनाश करिया बोली आयते अविनाश करिया बोली आयते अविनाश करिया बोली आयते अविनाश करिया बोली आयते अविनाश करिया बोली आयसे अविनाश करिया बोली आयसे अविनाश करिया बोली आयसे अविनाश करिया बोली आयसे. लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे अभिमाना पिसे गोविंदाचे अभिमाना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे अभिमाना पिसे गोविंदाचे अभिमाना पिसे गोविंदाचे रते माईके दुःखाचे जनते रती माईके दुःखाचे जनते रती माईके दुःखाचे जनते रती माईके दुःखाचे जनते रते माई के दुखाचे जणिते रते माई के दुखाचे जणिते रती माईके दुःखाचे जनते रते माई के दुःखाचे जनते जनिते अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसान विठब्बा रखुमाये रखुमाये हरि जय जय 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 हरि जय जय
विनाश करी आपुले ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे म्हणून चांगले जीवन जगा. आणि जाताना खऱ्या अर्थाने एकच सांगते, या कुटुंबातल्या आईसाठी या माऊलीसाठी एवढा सुंदर सोहळा या कुटुंबाने या परिवाराने केलेला आहे. कार्यक्रमाची वेळ खऱ्या अर्थानं माझी संपलेली आहे. कारण भरपूर वेळ मी तुमच्या समोर कीर्तन केलं. माझ्या सगळ्या या वारकरी चिमण्या, माझ्या या वारकरी मुली सुंदर नाचतात, सुंदर पावले खेळतात, सुंदर सेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांनी दिलेली आहे. सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. पण या आईसाठी मी भगवान भोलेनाथाच्या चरणी एकच प्रार्थना करणार आहे का हे भोलेनाथा खऱ्या अर्थानं या माझ्या माऊलीला चांगला मोठा मोक्षपदाला काय दे, जागा दे. कारण महिला मंडळ या कुटुंबातली खऱ्या अर्थाने एक आई गेलेली आहे, या कुटुंबातली एक माऊली गेलेली आहे. सोडणी या गेली आई आम्हाले कराना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमुच्यासाठी कष्ट केले फार, आई आमुच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. मायले किरडात बसती सांदिको पर्याला, भाऊ बहिणी रडात बसती सांदिको पर्याला. आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. सोडणी गेली आई आम्हाले कराना, सोडणी गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला, मारू मी कुणाला, मारू मी कुणाला. शेवटी एकच सांगते, या कुटुंबाची आई गेली. ज्या दिवशी आई जाते त्या दिवशी आई म्हणून हाक मारायचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपला जातो. तसं या कुटुंबाचा या परिवाराचा आपल्या आईला आई म्हणून हाक मारण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं संपलाय. इथून पुढे तुमची माय तुम्हाला दिसणार नाही आणि खऱ्या अर्थानं कधी भेटणार नाही. आज या कुटुंबानं पिंडदान केलंय ब्राह्मण बोलावून, ज्ञानदान केलंय मला बोलावून, आणि अन्नदान आहे आपल्या सगळ्यांना बोलावून. आज हे तीनही दान झाले. शेवटचा निरोप माझ्या पांडुरंगाला आणि माझ्या भगवान महादेवाला. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप तिला देशील का. आज आहे आई माझा वाण दिवस, सोनियाचा घास मला कोण भरविल. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप त्यांना देशील का. काय केलं माझ्या आईनं, काय केलं तुमच्या आईनं तुमच्यासाठी ऐका. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला, सुखाचा तो दिवस पाहणा माया माझी हरपली. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप त्यांना देशील का, निरोप त्यांना देशील का, निरोप त्यांना देशील का. आणि विशेष म्हणजे या माऊलीची जी सेवा आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलानं त्यांच्या सुनबाईनं खऱ्या अर्थानं उत्तम प्रकारे सेवा केली. आजच्या कलियुगात सुना म्हटल्या का काही काहींच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही, पण खऱ्या अर्थानं सगळ्या जणी या सारख्या नसतात. सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी आई आहे, आणि सासूला वाटलं पाहिजे सून नाही तर खऱ्या अर्थानं माझी मुलगी आहे. ज्या घरामध्ये ज्या दिवशी खऱ्या अर्थानं असं एकमेकीचं नातं मानलं जाईल ना, त्याच घरामध्ये सुनबाई त्या सासूची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही आई ही माऊली स्वभावानं किती गोड असेल का, ज्या सुनबाईनं ज्या मुलानं खऱ्या अर्थानं इतकी सुंदर सेवा दोघांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या माऊलीची खऱ्या अर्थानं केली. म्हणून त्यांनाही खऱ्या अर्थाने मी धन्यता देते. कारण आज एवढा समाज म्हणजे आईच्या कार्याची पावती आहे, आज एवढा समाज म्हणजे या मुलाच्या कार्याची पावती आहे, आणि आज खऱ्या अर्थानं एवढा समाज म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर केलेल्या आई वडिलांनी संस्काराची पावती म्हणून तुम्ही इथं आलेलात. आता लोकांना इथं यायला वेळ राहिला नाही.
आता भरपूर गडबड आहे, कोणाला बसायला वेळ नाही, यायला वेळ नाही, पण जिथं प्रेम आहे, जिथं माया आहे, आणि जिथं आदर आहे, आणि जिथं ममत्व आहे, तिथं लोक गेल्याशिवाय राहत नाही. अगदी आपलं स्वतःचं काम माग सोडून त्या कुटुंबामध्ये भेट दिल्याशिवाय राहत नाही. यावरून ही आई किती गोड आहे एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. आणि या मुलाचा स्वभाव सुनबाई कशी असेल याचा अंदाज आलेल्या समाजावरून आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाताना या माऊलीसाठी शेवट एकच, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भार, तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन, आई दिवा पाशी मी ग आई तुला जगा मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आणि शेवट एकच मरण आलं पाहिजे. कसं चांगलं, हे तर लोक म्हणतात बरं झालं गावची घाण गेली, सप्ताह नीट होऊ दिला नाही, ऐका नाही, काही नीट होऊ दिलं नाही. लोक काहींच्या मरणाला आनंद साजरा करतात, पण आज ही माऊली गेली, हिची कीर्ती केवढी मोठी आहे हा आलेला समाज खऱ्या अर्थानं सांगून जातोय. तो कामाने का मरण्याची सर उत्तम जीवर कीर्ती मागे, उत्तम जीवर कीर्ती मागे, कीर्ती मागे, कीर्ती मागे, दुखाची जळीने नाही आधी वा. पावणे 1 वाजले, पावणे 11ला मी उभी राहिले, माझी बरोबर वेळ या ठिकाणी संपलेली आहे. फक्त एकदा टाळी वाजवा माझ्या या वारकरी चिमण्यांसाठी. मुली सांभाळणं एवढं सोपं नाही. 55-60 मुली माझ्याकडे राहायला शिकायला आहेत. आई वडील सोडून, घरदार सोडून, कुटुंब परिवार सोडून माझ्याजवळ येतात, राहतात. आई वडिलांसमोर घरातून मुलगी निघून जाते, आई बापाला सुद्धा कळत नाही. पोरी सांभाळणं एवढं सोपं नाही. पण हे तू एकच, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल. म्हणून हा संस्थेचा चाललेला अट्टहास. या मुली माझ्या कार्यक्रमाची आन मान आणि शान आहेत. माझ्या वारकरी चिमण्या या ठिकाणी आल्या, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार. गायनासाठी असलेली एक माझीच कन्या कीर्तनकार आहे ईश्वरी जाधव, एक आहे आमची शिवांगी भालेराव, इकडे उभे आहेत ते आमचे भारत महाराज गुंजाळ. त्यांच्याकडे बघा, अपंग असून सुद्धा 2 पायावर उभे आहेत. आणि तुम्हाला देवानं 2 हात दिले, 2 पाय दिले, तरी मागच बघ, पुढंच बघ, इकडंच बघ, तिकडच बघ. पण महाराजांकडे बघा, खऱ्या अर्थानं स्वतः या ठिकाणी 2 तास कीर्तनामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. तुमच्या गावचं भजनी मंडळ यांच्यासाठी आज माझ्या कार्यक्रमाला मान देऊन इथं उपस्थित आहेत, त्यांचे आभार. एकदा टाळी वाजवा मृदुंग वादकासाठी, ज्यांनी सेवा दिली त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थानं एकदा टाळी वाजवा आमच्या दराडे बाबांसाठी चोपदार. हा, आणि एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. पटपट वाजवा म्हणजे मी पटकन संपून टाकते. आणि एकदा टाळी वाजवा ज्यांनी युट्यूबची खऱ्या अर्थानं शूटिंग केली, ते साईनाथ भालेराव. खऱ्या अर्थानं त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे. हे कीर्तन तुम्हाला कधी बघावं वाटलं तर परत एकदा युट्यूबच्या माध्यमातून बघता येईल. एवढी सुंदर सोय या कुटुंबाने, या परिवारानं करून आपल्या आईच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी युट्यूबद्वारे चित्रीकरण केलेलं आहे. म्हणून साईनाथ भाऊंचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आणि शेवटची टाळी वाजवा आमच्या विनेकऱ्यासाठी. आणि एकदा विनेकऱ्याकडे बघा, आमच्या विनेकऱ्याकडे बघून घ्या. तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 10-12 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढं आहे, आणि ते घेऊन नाचायचंय. बाबा एवढं सोपं नाहीये परमार्थ करणं, ऐके नाही. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळी. आणि एकदा शेवटची टाळी. खऱ्या अर्थानं या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले 10 गावचे तुम्ही सगळे पाहुणे रावळे, तुमच्यासाठी या परिवाराच्या वतीनं मी तुम्हा सर्व मंडळीचे आभार. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. एकदा हातवर करा पटकन, भगवान भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये हातवर. जो कोणी हातवर करणार नाही, जो कोणी टाळी वाजवणार नाही, देव म्हणतो याला 2 हाताच्या जागी 2 पाय द्या, 4 पायाचं करून टाका. 4 पायाचं व्हायचं नसेल, 2 पायाचं राहायचं असेल तर दोन्ही हाताने काय वाजवा, टाळी वाजवा. वा वा, जय हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
बाई एकनाथ नामदेव तुकाराम रामया ज्ञानिया यगोबा तुकोबा निळोबा ज्ञानदेव जनाबाई सोपान काका तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल बोली दिले पुरे मेरी बापुडी उत्तरे नाही उच्चारिला अधिकार मी आपुला कामने ज्ञानेश्वर रागा पाय भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज बोलो रे बाई सब संतन की जय राधे. विशेष करून ज्यांचं वर्षापूर्वी निधन झालं त्या आमच्या वहिनी तथा स्वर्गीय लीलाबाई लक्ष्मण दराडे यांच्या वर्षानिमित्त ज्यांनी अतिशय सुसवाणीने प्रवचन केलं त्या अनिताताई जाधव यांचं दराडे परिवाराच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. विशेष करून 2च मिनिटाची फक्त एकच श्रद्धांजली होणार आहे. आपल्या गावच्या वतीनं मी शिवाजी दराडे यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलायचे. तदनंतर एकच श्रद्धांजली होणार आहे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या माजी सदस्य जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे. कन्या पुत्र होती सात्विकता याचा हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे सात्विक मुलं या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ज्यांचं 1 वर्षापूर्वी वृद्धपकाळानं निधन झालं त्या लीलाबाई लक्ष्मण दराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांना ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली त्या अनिताताई जाधव यांचंही बी आपल्या नळवाडी ग्रामस्थांच्या वतीनं दराडे परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या जिजाबाई लक्ष्मण दराडे यांच्या सानिध्यामध्ये संतोषसारखा एक सुसवी असा मुलगा 5 मुली असा मोठा परिवार आहे. आणि आज ज्यांना या ठिकाणी आज कीर्तन केलं त्यांच्या खऱ्या अर्थानं आईबापांना धन्यता दिली पाहिजे का त्या तिन्ही बहिणी या ठिकाणी कीर्तनकार आहे. त्यांच्याही बी नळवडी गावच्या वतीनं पाताळेश्वर आश्रमाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो की जेवणासाठी सर्वांना या ठिकाणी जेवण केल्याशिवाय कोणी हॉलमध्ये जेवायला बसलं तरी चालेल. या विधीच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नामदार शीतलताई सांगळे माजी अध्यक्ष याही उपस्थित राहिल्यात. त्यानंतर बबनराव साणप या ठिकाणी या मातेला श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. गंगा भारती लीलाबाई लक्ष्मण दराडे आपल्यातून जाऊन या ठिकाणी 1 वर्ष झालेले. खऱ्या अर्थानं आई अतिशय आमची ती मावशी होती आणि अतिशय कष्टाळू आणि गरिबीतून अतिशय प्रपंच या ठिकाणी मोठा केला अशी आई. खऱ्या अर्थानं या आईच्या जाण्यानं सर्व दराडे परिवार आणि त्यांच्या याच्यावर परिवार जो आघात दुःखाचा आघात झाला आहे त्याच्यातून या ठिकाणी 1 वर्ष गेलेले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच ही सर्व कुटुंब या ठिकाणी चालतं आहे. मी हरिभक्त परायण रम्माजी महाराज ट्रस्ट त्र्यंबकेश्वर आणि आमच्या शिवरे येथील सर्व संस्थांमार्फत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. सर्व पाहुणे आणि ग्रामस्थांना विनंती की हॉलमध्ये जेवणासाठी बसून घ्यायचे, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये.